नागपुर के यशोधरा थाना क्षेत्र में पन्नी खरीदी बिक्री के सौदे को लेकर हिंसक विवाद सामने आया है। सूत्रों के अनुसार एकता नगर पीली नदी परिसर में दो विक्रेताओं के बीच झगड़ा इतना बढ़ गया कि फिरियादी पर 3 आरोपियों ने डंडे और तलवार से हमला कर दिया। हमले में फिरियादी को जान से मारने की कोशिश की गई। सूचना मिलते ही यशोधरा पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया। मामले की आगे की जांच जारी है। येथील फिर्यादी रमजान वल्द गफूर खान वय 43 वर्ष, राहणार पिली नदी एकतानगर यांच्या तक्रारीवरून काल पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे अपराध क्रमांक 920/2025 कलम 109(1) BNS प्रमाणे गुन्हा नोंद आहे। सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की फिर्यादी जे आहेत त्यांचा प्लास्टिक पन्नी विक्रीचा बिझनेस आहे आणि यातील जे आरोपी आहेत त्यांचाच बाजूला प्लास्टिक पन्नीपासून दाणे बनवण्याचा व्यवसाय आहे। शेजारी असल्याने यांचा काल पन्नी खरेदी विक्रीवरून त्यांचा सौदा झालेला होता, परंतु काही कारणास्तव तो सौदा बरोबर होऊ शकला नाही। याच्यातून त्यांच्यामध्ये भांडण झालं। भांडणामध्ये यातील जे आरोपी आहेत, आरोपी क्रमांक 1 आहे शेख एजाज वल्द शेख अनीस वय 32 वर्ष, शेख मोहसिन वल्द शेख अनीस वय 30 वर्ष, शेख जिशान वल्द शेख अनीस वय 26 वर्ष, सर्व राहणार आदमशाह चौक दही बाजार पुलाजवळ नागपूर इथे राहणारे आहेत। त्यांचा वाद झाला आणि त्यांनी फिर्यादीवर लाकडी दांडा आणि तलवारीने वार केले। सदर गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झालं की फिर्यादीला या 3 आरोपींनी जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हमला केलेला आहे। त्या अनुषंगाने आपण खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत।